नागरिकांनो आता तरी सावधान व्हा। 15 एप्रिलचा हा पेपर आहे आणि 350 व्हिडिओ आहे, 180 पोरींचे व्हिडिओ आहे। यातला जो आरोपी आहे मुख्य तो अयान अहमद असं त्याचं नाव आहे। हे जे काही घटना आपल्या शेजारी जिल्ह्यातील जरी असली, अमरावती सारख्या ठिकाणी जरी घटना असली तरी पालकांनो आज तुम्ही जागरूक व्हा। यावरून आम्ही वारंवार पाठीमागे सांगायचो की आपल्या मुली काय करतात, कुठं जातात, इंस्टा काय म्हणते, व्हॉट्सअप काय म्हणते, फेसबुक काय म्हणते, स्नॅपचॅट काय म्हणते, टेलिग्राम काय म्हणते, याच्यावर लक्ष द्या। कारण मोबाईल हा जेवढा घातक झालेला आहे, यातल्या प्रत्येक पोरीला असं वाटत होतं की हा जो हिरो आहे हा माझी जान आहे, हा माझ्या आयुष्यातला, हा तो फक्त माझाच आहे। आणि हा प्रत्येक युवती समोर अशी नाटकं करायचा। आणि आता हे 350 शेकडो व्हिडिओ आता हे व्हायरल करण्याची त्यानं हिम्मत केली। मला सांगा, प्रत्येकाच्या घरात मुली आहे, आज प्रत्येकाच्या घरातल्या मुली ह्या शिक्षणासाठी बाहेर गावी जात आहेत। कोणी हॉस्टेलला राहतं, कोणी नातेवाईकांकडे राहतं, कोणी बसमध्ये अपडाऊन करते। आणि हे नालायक, हे कपड्यांचा झगमगाट, गाडी, मुलींना काही शौक पुरवायचे ते शौक, पैसा आदला, याचं ट्रेनिंग झालेलं आहे म्हणतात। असे जर व्हिडिओ व्हायरल होत असेल आणि आपल्या युवतींना जर असं फसवलं जात असेल तर पालकाच्या मुलींच्या भावांनी जागरूक व्हा। संध्याकाळी आपल्या मुलीला जवळ बसवा आणि सांगा, बाई अशा घटना घडतायत। कुणी लॉजवर नेतंय, कुणी हॉटेलवर नेतंय, कुणी नेट कॅफेवर नेतंय। यांनी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करून दिलेली आहे। मी स्वतः छेडछाड विरोधी पक्षात असताना या सगळ्या चेक केलेल्या आहेत। यांनी मुलींना मोबाईलचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह करायला सांगितले आहेत। हे काही लोक भामटे हॉस्टेल भोवती, बस स्टँडवर, शाळेच्या अवतीभोवती, कॉलेज सुटताना भरताना असे कपड्यांचा झगमाट करून फिरतात आणि अशा युवतींना आपल्या जाळ्यात ओढतात की तुम्ही पाय जरी आपटले, हात जरी आपटले तरी पोरी मानायला तयार राहत नाही। म्हणून वातावरण खूप बिघडलेलं आहे। अशा एखाद्या आयांच्या जाळ्यात आपली मुलगी अडकणार नाही, आपली मुलगी पळून जाणार नाही, उद्या पस्तावण्याची वेळ येणार नाही। यांनी जे गॅलरीमध्ये लक्तरे मुलींचे मोबाईलच्या एसी मध्ये जे गॅलरीच्या एसी मध्ये जे लक्तरे लोंबकाळली, ते टाकली, त्यामुळे बऱ्याच मुलींचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। अशी वेळ येऊ नये म्हणून मुलींना सुरक्षित करा। मी प्रभाकर वाघमारे, माजी छेडछाड विरोधी पथक प्रमुख राहिलेलो आहे बुलढाणा शहरला। मी यातला बरेच प्रोग्राम केलेले आहेत, कारवाया सुद्धा बऱ्याच वेळेस केलेल्या आहेत। म्हणून मी तुम्हाला सांगतोय, याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण बनवणारच आहोत। सध्या तरी एवढंच मला सांगतोय। थँक्यू।